आपण बघत आहोत युवजन यूट्यूब चॅनल। प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचा हात बळकट। उमेदवारांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। काँग्रेसच्या प्रचार रॅलीने प्रभागाचा परिसर दुमदुमला। मतदारांचा कौल काँग्रेसच्या पॅनलकडे। महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे। आज मंगळवारी रोजी या प्रभागातील काँग्रेसच्या 4ही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता। यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले। काँग्रेसच्या 4ही लोकप्रिय उमेदवारांची ताकद एकाच मैदानात उतरल्याने प्रभागात उमेदवारांसह जनतेमध्ये उत्साह दिसून आला। प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेसचे अनधिकृत उमेदवार म्हणून आसिफ रफिकुद्दीन अन्सारी, प्रभाग क्रमांक 10 अन्सारी फराना अब्दुल रज्जाक, प्रभाग क्रमांक 10 ब सुरैया बेगम इनायत खान, प्रभाग क्रमांक 10 क आणि अजमत खान नवाब खान, प्रभाग क्रमांक 10 ड निवडणूक लढवत आहे। या रॅलीमध्ये इनायत मामू, अजमत खान, आसिफ अन्सारी आणि सय्यद रहीम या 4ही उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला। ही भव्य रॅली मिलन चौकीतून सुरू होऊन तट्टूपुरा मरकज मस्जिद, मोरंडी मोहल्ला, गवंडी मस्जिद, बरवार गल्ली, लतीफ शाह दर्गा, बाजार चौक, मुजाहिद चौक, हकीम मोहल्ला, कुरेशी मोहल्ला आणि मदिना चौक अशा मुख्य मार्गावरून काढण्यात आली। रॅलीचा समारोप रजा चौक येथील मिलन हॉटेल जवळ झाला। रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तर वयोवृद्धांनी विजयासाठी आशीर्वाद दिला। रॅलीच्या निमित्ताने उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। प्रभागातील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या अडीअडचणी जाणून घेत निवडून आल्यानंतर या सर्व समस्याचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन दिले। प्रभागातील नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असा आदर्श प्रभाग घडवू असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या काँग्रेसच्याच पॅनलचा बोलाबाला पाहायला मिळत असून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचे संपूर्ण पॅनल विजयी होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे। आज आमच्या जुना जालना भागामध्ये आमच्या काँग्रेसचे सर्व 4 उमेदवारांची निवडणूक काढली होती। आम्ही चारही लोक आमच्या महापालिकेमध्ये आम्ही लढतोय आणि रिस्पॉन्स प्रत्येक एरियामध्ये आमची भेट झाली आणि सगळे एरियामध्ये आम्हाला फार रिस्पॉन्स भेटत आहे। सगळे लोक आम्हाला सांगतात की आम्ही सगळे लोक पंजाला मारणार, काँग्रेसला निवडून देणार, दुसरा कोणी पक्ष आम्हाला चालणार नाही। सगळे लोकांचा आशीर्वाद आमच्या संग आहे। याच्यामुळे आम्ही जो आहे आता राऊंड झाली आमची। आम्ही बरवार गल्लीमध्ये गेलो, तिथं रिस्पॉन्स भेटला। त्याच्यानं बाजार गल्लीमध्ये गेलो, तिथं रिस्पॉन्स भेटला आणि मग मुजाहिद चौकमध्ये गेलो, तिथं रिस्पॉन्स भेटला आणि तुमचे मग इकडे आपले मोरंडी मोहल्ला आहे, टट्टूपुरा आहे, हाकी मोहल्ला आहे, सगळ्या भागामध्ये पूर्ण लोक आमच्या संघ आहे आणि आम्हाला सगळे लोकांना आश्वासन दिलं की आम्ही शिवाय पंजाशिवाय दुसऱ्याला कोणाला मतदान करणार नाही आणि पंजालाच निवडून आणू। कामून का आम्ही जो 4ही जो लोक उमेदवार आहे हे चांगले आहे, चांगले नौजवान आहे। आता हे सगळे नौजवान उमेदवार आहे आणि सगळे मिळून आम्ही एक मस्त काम करणार आहे। आमच्या भागामध्ये काही अडचण असेल, काही असेल, आम्ही सगळे मिळून एक मताने आम्ही काम करणार आहे। प्रभागातील आमच्या उमेदवाराची नाव सांगा। क्या बोले? प्रभाग नंबर 10, प्रभाग क्रमांक 10 ओबीसी पुरुष, ओपन 2 महिला, एक रहीमबाईचे मिसेस आहे, एक माझी मिसेस आहे, आमचे गुड्डू भाई जो तो ओपन मध्ये आहे। 4 आम्ही उमेदवार आहे आणि सगळ्याला अजून विनंती तुमच्या मार्फत तर सगळ्याला आम्हाला जो तो 4ही लोकांना विजय करून आणि नाम के साथ बोलेगा। मी इनायत मामू, माझी मिसेस उभा है सुरैया बेगम इनायत खान। अभी आपने प्रभाग में रैली निकाले, कैसा प्रतिसाद रहा? हम प्रभाग क्रमांक 10 के 4 उम्मीदवार हैं। 4 उम्मीदवार की आज जो तो रैली थी हमारी, प्रचार रैली। ये प्रचार रैली हमारी शुरुआत हुई मिलन चौक से अपने बरवार गली से बाजार लाइन से शाकिर चौक,
शाकिर चौक से मुजाहिद चौक से टट्टूपुरा, अमनपुरा, शाकिर नगर, मोरंडी मोहल्ला, हकीम मोहल्ला, कुरैशी मोहल्ला, वापस बागवान मस्जिद के सामने से मिलन चौक पे ही हमारी प्रचार रैली जो तो खत्म की। इसमें जहां कहीं भी हम गए, प्रभाग के जितने भी वोटर्स है, इनका जो तो बहुत सारा उत्साह है कांग्रेस पार्टी को लेके। और ये जो चार उम्मीदवार दिए कांग्रेस पार्टी ने हम लोगों को, तो ये उम्मीदवारों को तो बहुत देख के इतनी पब्लिक खुश हो गई है कि वोटर का मानना है कि आज ही तुम जो तो चुन के आ गए, ऐसा बोलना है। क्या नाम आपका? आसिफ अंसारी।